बरं, कधी अशी भयानक घटना तुमच्यासोबत झाली आहे का? एक अक्षय नावाचा मुलगा होता. त्याला ताप आला होता. त्याला चलतासुद्धा येत नव्हतं. इतका भयानक त्याला ताप आला होता. तर तो त्याच्या घरामध्ये निवांत त्याच्या बाजावर झोपलेला असतो. तेवढ्यात त्याची बहीण त्याच्या जवळ येते आणि त्याच्या उशाशी बसते आणि त्याच्या डोक्यावरून असा हात फिरवते. तर तो अक्षय आहे, तो तिच्या बहिणीला म्हणतो की अगं ताई, माझं डोकं दुखते, जरा दाबती का? त्याची बहीण म्हणते की हां, दाबते ना. मग ती त्याचं डोकं दाबायला लागली. आता ती त्याचं डोकं इतकं चांगल्या पद्धतीनं दाबायला लागली की त्याला असं वाटलं की डोळे लावून थोडं झोपावं. थोडा वेळ झोपतो की लगेच त्याच्या कानावर एक आवाज येतो आणि तो आवाज आल्याच्या नंतर तो एवढ्या जोरात ओरडून तचकून उठतो की त्याची आई धावत धावत त्याच्यापाशी येते आणि त्याला म्हणते की बाळा, काय झालं, काय झालं? आणि ज्यावेळेस तो ती गोष्ट बोलतो ना, त्यावेळेस त्याच्या बहिणीच्या पायाखालची आणि त्याच्या आईच्या पायाखालची, दोघीच्या पायाखालची जमीन सरकते. त्याच्या कानावर आवाज आलेला असतो तो त्याच्या बहिणीचा आणि तो आवाज आलेला असतो घराच्या बाहेरून. आणि घराच्या आतून त्याची आई त्याला म्हणते की तिला सांग 2 मिनटं थांबायला, मी आत्ता येते, दरवाजा ओपन करते. कारण की ती 15 मिनटाच्या अगोदर साखऱ्या आणण्यासाठी दुकानावर गेली होती आणि घरात कुत्रं घुसू नये यासाठी याच्या आईने घराचा दरवाजा आतून लावलेला होता. आणि याच्या बहिणीनं घरात याचं डोकं दाबलं होतं आणि काही वेळातच ती घराच्या बाहेर होती. आणि त्याला ही गोष्ट पटली नाही. तो आरबळून उठला, आईला सांगतो, बहिणीला सांगतो की माझं डोकं दुसरंच कोणीतरी दाबत होतं. तेव्हा त्या दोघीच्या पायाखालची जमीन सरकली. असं कधी तुमच्यासोबत झालं आहे का? आणि जर झालं नसेल आणि जर ही पूर्ण स्टोरी ऐकायची असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये जा, ही स्टोरी पूर्ण ऐका.